नमस्कार मित्रांनो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील माधवी भाभीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री सोनालिका कांबळे जोशी हिने नुकताच मराठी इंडस्ट्रीबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे, जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अभिनेत्री सोनालिका कांबळे जोशी हिने मराठी सिनेमा सृष्टीतून अभिनयाची कारकिर्दी सुरू केली होती, पण या इंडस्ट्रीतील काही ठराविक लोकांनी मला इथे टिकूच दिलं नाही अशी खंत तिने व्यक्त केली आहे। सोनालिकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा करताना म्हटलं की त्यावेळी माझ्या नावाबद्दल अच्छाही कशाला नकोही आपल्या ग्रुपमध्ये बसत नाहीये म्हणून काही लोकांनी मला अशी वागणूक दिली होती। माझं काम, माझी कला तुम्ही बघतच नाहीये, तुम्ही बघतायत काय तर माझी मागची बाजू, ज्याच्याशी त्या लोकांना काही देणं घेणंच नाहीये। मी मराठीत आले असते तर अजून ऍक्टिव्ह असते, पण त्यावेळी आपण ज्या लोकांना सिनियर म्हणवतो त्या लोकांची मानसिकता किती खालच्या दर्जाची आहे ती मला कळली होती। ज्या सिनियर कलाकारांना टीव्हीवर बघून मी या इंडस्ट्रीत आले त्यांनीच मला अशी वागणूक दिली आहे अशी खंत सोनालिकाने व्यक्त केली आहे। त्यामुळे तिची ही मुलाखत सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील माधवी भाभी आवडते का? कमेंट करून नक्की कळवा।